शांता का काय चालू? काही नाही नानमाय, आखी कपाशी की काही डंग लागणार नाही यंदा. का बर हो माय, काय होय ना? दरवर्षी रे तुमले चांगली कपाशी पिके. काय करत बहीण, यंदा ते गंमत बडी नाळाई गई. कस काय हो शांता बहीण? काय सांगू बहीण या माणूसले, नाही सांगू मी या माणूसले. त्या वरला गाव मा गुच्चूप मा त्या गुजरात बेटी का काय म्हणतात त्या कपाशी ना थैला काय राहत्यात. अहो माणूस बी लई ना. तो इकणारा माणूस सांगे म्हणे, हाय कपाशी बारिश आहे, इथलं पिकस तिथलं पिकस, निंदानं काम नाही, असं तसं. अहो माणूसले खरं पटी गे, लई उन्हा थैल्या. मग व शांता माय काय होय ना? नको विचारू हो माय, ती सरकी लाईट की वावर मा. सुरुवातले वाडी बिनी ती. तिले 2 हप्ता खत दिनं, फवारा मारा, पण काही फरक पडणार नाही. जेमतेम वाढणी, कटामटा बोंडे लागणार. त्या बोंडे येताले बी मनमन तशी मजुरी लागणी. काय नाही हो माय, 2 हप्ता याची आणि नंतर ते बडी लाल पडी गई. माय व तुमने ते यंदाबलचं नुकसान होई गेव माय. मग ते मग माय नाही ते म्हण मागलं घर बठ्ठ कपाशीनं भरेल राहे. या सालले काही ठिकाण लागणार नाही माय, बलता पस्तावा होईरा ना. ते मरी माय खायचं या माणूसले नाही सांगू मी. काय शांता माय, तुला एक सांगस मी, त्या कृषी खात्यामा तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती ना. काय करस माय, वाटला होतं मी म्हणा या माणूसले तटे त्या बिल मागेत. आपला पा कसा ना बिल नि काय गैर नुकसान होई ना माय. मना बटा शेतकरी बंधूसले विनंती शे, ती गुजरात बेटी म्हणजे ती 4G बेटी का काय शेतीना फंदामा पडू नका. शासन मान्य बियाणं लिया,